ग्रहांनी कुंडलीच्या फिरावे कोष्टकामागी परी यत्ना सजोराची तोची सर्वदा गाजी. मित्रांनो, आपल्या जीवनात काही अशा अघटित घटना घडत असतात ज्या आपल्याला अपेक्षितही नसतात आणि अपेक्षेनुरूप परिणाम न भेटून आपण नाराज होतो. आपण आपल्या नशिबाला तर दोष देतो किंवा कुंडलीला तरी दोष देतो आणि त्याचा समाधान करण्यासाठी आपण भटजीकडे जातो, आपली कुंडली तपासतो. भटजी बी त्या ज्योतिषी बी त्या कुंडलीनुरूप ग्रहांची स्थितीनुसार आपल्याला उपाययोजना करायला सांगतो. का पण सर्वच लोकांना हे जे रिच्युअल्स आहेत ते आणि जेही उपाय ते सांगतात ते प्रत्येकाला शक्य नसतात. कारण की काही लोकांना यामध्ये विश्वास असतो, काहींना नसतो. म्हणून म्हणते ग्रहांनी कुंडलीच्या फिरावे कोष्टकामागे. म्हणजे आपल्या कुंडलीतले ग्रह कितीकही शुभ अशुभ परिणाम तुम्हाला देत असतील आणि त्याच्या निरूप तुम्ही उपाययोजना करत असतील पण त्या तुम्हाला शक्य नसतील तर तुमचे कर्म ग्रहांनी कुंडलीच्या फिरावे कोष्ट परियत्नाचं जोराल. तुम्ही जे अपेक्षित कर्म सुकर्म करत असाल तर तुम्ही तुमचं भाग्य आणि तुमची किस्मत तुम्ही बदलू शकता. तुमच्या कर्मानुसार तुम्ही कुंडलीतले ग्रहांची शांती करू शकता. त्याला कोणतेही रिच्युअल फॉलो करण्याची गरज नाही. मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे की जे 9 ग्रह आहेत कुंडलीनुसार त्यांची उपाययोजना कशा प्रकारे केल्या जाऊ शकते. तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाला किंवा पंडितजीला दक्षिणा देऊन हे उपाय करायचे नाहीत, पण तुमच्या कृतीमध्ये सुधारणा करून तुम्ही तुमचे नशीब बदलवू शकता. तुम्ही तुमचे नशीब बदलवू शकता. जैसे जयाचे कर्म तैसे त्याचे फळ दे विठ्ठला. तर हे कर्म तुमचे सकारात्मक असतील तर तुमचं त्यामध्ये मन लागेल, तुमची साधना त्याच्यामध्ये लागेल. जर ते कृतीच्या विरुद्ध असतील, नकारात्मक असतील तर तसे तुम्हाला फळ त्याचे भोगावे लागतील. तर मित्रांना जाणूया 9 ग्रहांचे आपल्या कृतीनुसार आपण कसे काय समाधान करू शकतो. दोस्तो, मी आहे डॉक्टर मिथुनेश. मी पेशाने एक डेंटिस्ट आहे, पण मी एक प्रोफेशनल न्यूमरोलॉजिस्ट पण आहे. तर आपला विषय आहे 9 ग्रहांची उपाययोजना कर्म करणार नुरूप. तर मित्रांनो, सकाळपासून तुमची सुरुवात होते. शक्य होत असेल तर तुम्ही सूर्योदयापूर्वी उठवा. सूर्योदयापूर्वी उठण्याने तुमचं काय होणार आहे का तुमच्या कुंडलीमध्ये जर सूर्याचा नीचमध्ये असेल तर तुमचा सूर्यग्रह त्याच्यामध्ये प्रबळ होतो. शक्य होत असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांचा किंवा वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घेऊन तुमचा सूर्यग्रह मजबूत करू शकता. नंतर तुम्ही सायंकाळी जेवण करता. जेवणानंतर शतपावली करायची किंवा इव्हनिंग वॉक करायचं आपल्या कॉलनीमध्ये. त्याच्यामुळे काय होईल की तुमचा चंद्रग्रह मजबूत होईल, तुम्हाला मनाची शांती भेटेल आणि तुम्ही तुमच्या आईचा किंवा आईच्या वयाच्या मंडळींचा तुम्ही आशीर्वाद जर घेतला तर तुमचा चंद्रग्रह मजबूत होईल. तुम्ही तुमच्या लहान भावासोबत, छोट्या बंधूसोबत स्नेहाचे संबंध ठेवायचे. त्याच्यामुळे तुमचा मंगल ग्रह समाधानी होईल. मानवताची सेवा करायची. गरज असेल त्यांना कठीण परिस्थितीत लोकांना मदत करेल की त्यांच्यामुळे तुमच्या मदतीमुळे ते लोक खुश होतील. याच्यामुळे तुमचा मंगल ग्रह प्रभावी होऊ शकेल. शक्य होत असेल तर जे आपले रस्त्यावरचे जे जनावर असतात, कुत्री असतात, यांना तुम्ही जर रोज पोळी खाऊ घातली तर तुमचा राहू केतू तुमच्या कुंडलीचा तुमचं काहीही वाकडा करू शकणार नाही. तुम्ही कुत्र्यांना जर रोज मी पोळी म्हणतोय, बिस्कट नाही, पोळी
ते खात नसतील तर त्यांना दुधामध्ये भिजवून द्या. तुमचं राहूकेतू याच्यामुळे सुरक्षित होईल. त्याच्यानंतर जे तृतीयपंथी लोक असतात यांना कधी दुखवू नका. त्यांना त्यांच्या गरजेनुसार त्यांना मदत करा. अरे, ते तुम्हाला पैसे मागत काही मागत असतील तर ते त्यांचे कर्म करत आहेत. कारण की या कोणत्याच समाजांमध्ये त्यांना त्यांचा विकास करण्याची कोणती व्यवस्था नाही. असेल जरी पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचू तर केवळ तुमच्याकडून मदत मागण्याचा हा त्यांचा एक अधिकार आहे. त्यांचा अधिकार त्यांच्याकडून हिरावून घेऊ नका. जर तुम्ही त्यांना मदत करत असाल किंवा कोणत्या हिरव्या कलरची वस्तू त्यांना दान देईल, बुधवारी जर दान द्याल तर तुमचं बुधग्रह याच्यामुळे समाधानी होईल. त्याच्यानंतर शुक्र, कधीही स्त्रीचा अपमान करू नका. त्यांच्या त्यांच्यासोबत नीचपणा करू नका. त्यांच्यामुळे तुमचा सूर्यग्रह मजबूत. त्याच्यानंतर शनी, शनीज मणी. शनीचा वास कोणामध्ये असतो? जे लोक मोलमजुरी करतात किंवा जे चपलांचे जे काम करतात, आपले पादत्राणाचे जे लोक काम करतात किंवा बाकी जे जोही मजूर वर्ग आहे त्यांच्यामध्ये शनीचा वास असतो. त्यांना कधीही दुखवू नका. त्यांना कधीही दुखवू नका. शक्य होत असेल तर शनिवारी अशा लोकांना चहा जरूर पाजा. शनी महाराजाची साडेतती तुमची काहीही बिघडू शकणार नाही. धन्यवाद.